मिथुन 1 ते 30 सप्टेंबर मासिक राशी भविष्य. मिथुन राशीला हा महिना काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. मिथुन राशीचे स्वामी बुध आहेत. बुध तुमच्या 3ऱ्या घरात सूर्यासोबत विराजमान आहेत, तर तुमच्या पहिल्या घरात आहेत मंगळ, 4थ्या घरात शुक्र व केतू, 9व्या घरात शनी, 10व्या घरात राहू आणि 12व्या घरात गुरु विराजमान आहेत. तर या महिन्यात मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य 23 सप्टेंबर नंतर चांगले असेल. त्यावेळी तुम्हाला एखाद्या जुन्या आजारातून आराम मिळेल. तुमचा थकवा, शीण दूर होईल. पण 23 सप्टेंबर अगोदर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला ॲलर्जी, प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना 18 सप्टेंबर नंतर अतिउत्तम फळ देईल. तुमची जर एखादी परीक्षा असेल तर ती सहज पूर्ण कराल. 18 सप्टेंबर अगोदर केतू शुक्रासोबत असल्यामुळे तुम्ही केलेला अभ्यास विसराल. तुमचे अभ्यासात मन लागणार नाही. मिथुन राशीच्या प्रेमजीवनात या महिन्यात चांगले दिवस पाहायला मिळतील. पण 15 सप्टेंबर अगोदर तुमच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराजी, वाद, गैरसमज होऊ शकतात. 15 सप्टेंबर नंतर तुमचे प्रेमजीवन सुखी होईल. ज्यांचे ब्रेकअप झाले होते त्यांचा पुन्हा संवाद होऊ शकतो. ज्यांचे बोलणे बंद होते त्यांच्यात बोलणे चालू होईल. मिथुन राशीच्या वैवाहिक जोड्यांनी थोडी काळजी घ्यावी. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात बिघाड होऊ शकतो. जोडीदाराच्या करिअरमध्ये काही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे याचा थोडाफार परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची साथ मिळेल. तुम्ही शुभ कार्य, गुंतवणूक, महत्त्वाचे निर्णय, नवीन कामाची सुरुवात करू शकता. मिथुन राशीच्या व्यक्तींचे करिअरमध्ये कामात लक्ष लागणार नाही. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागू शकते. कामात असंतुष्टी लाभेल, कारण राहू 10व्या घरात असल्याने तुमच्या कामात कमी काढली जाईल. मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना 23 सप्टेंबरपर्यंत चिंता, प्रवास देणारा आहे. त्यानंतर चांगली प्रगती होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात राशीचे स्वामी प्रसन्न राहावेत आणि महिना चांगला जावा म्हणून काही उपाय करावेत. 1. बुधग्रहाचा बीजमंत्र 108 वेळा जपावा. ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमः. 2. गुरुचा बीजमंत्र 108 वेळा जपावा. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नमः. धन्यवाद.